तर बघा, आज आपण केतूच्या युतीचा प्रभाव बघणार आहोत. म्हणजे केतू तुमच्या कुंडलीमध्ये ज्या ग्रहांबरोबर युक्त आहे त्याचं इथं फळ काय मिळणार आहे ते आपल्यालाच बघायचं आहे. तर बघा, केतूला अध्यात्म म्हटलेलं आहे, ऑकल्ट म्हटलेलं आहे, ऍस्ट्रॉलॉजीचा कारक ग्रह सुद्धा केतूच आहे. समर्पणाचा कारक ग्रह केतू आहे. केतू लेटगो दाखवतोय कारण केतू हा संन्यास आहे. आता बघा, केतूची युती जर शनी बरोबर झाली तर काय होणार आहे हो, तुमचं कर्म कुठं अटॅच झालं तर केतू बरोबर अटॅच झालं. इथं तुम्ही कार्मिक दृष्ट्या कोण आहे? कार्मिक दृष्ट्या तुम्ही केतू आहे. आता जोपर्यंत आपण केतूच्या रिलेटेड किंवा केतू बनून कर्म करणार नाही तोपर्यंत आपलं कर्म चालणार नाही. आता जोपर्यंत हा व्यक्ती निष्काम कर्मयोग करणार नाही किंवा निष्काम कर्म करणार नाही तोपर्यंत ह्या व्यक्तीचं कर्म चालणार नाही. ज्या दिवशी हा व्यक्ती कुठली अपेक्षा न ठेवता, कुठली अटॅचमेंट न ठेवता कर्म करणार आहे त्यावेळी त्याचं कर्म पुश होणार आहे. इथं कुठली अटॅचमेंट ठेवायची नाही आहे कर्मामध्ये, प्रोफेशनमध्ये. त्यावेळी काय होणार, त्याचं कर्म बुस्टअप होणार. केतूला तुमची जड म्हटलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही बेस लेवल पासून काम करणार नाही तोपर्यंत तुमचं कर्म, प्रोफेशन सेट होणार नाही किंवा पुशअप होणार नाही. इथं तुम्हाला बेस पासून काम करायचं आहे तर आपल्याला उंचाई मिळणार आहे. हे शनी केतूची युती सांगते. आता शनी केतूमध्ये आपण कर्म कोणतं करू शकतो? तर बघा, केतूला मेडिकलचा ग्रह म्हटलेला आहे. जेवढं मेडिकल आहे, आयुर्वेद आहे, ते कोणाच्या अंडर आहे हो? तर केतूच्या अंडर आहे. जेवढं ऑकल्टचं क्षेत्र आहे जे आपण करतोय, जेवढं ऍस्ट्रॉलॉजीचं क्षेत्र आहे ते कोणाच्या अंडर आहे हो? तर ते केतूच्या अंडर आहे. जेवढं कम्प्युटर कोडिंग क्षेत्र आहे ते कोणाच्या अंडर आहे? केतूच्या अंडर आहे. जे क्षेत्र मेडिकलच्या रिलेटेड आहे, आयुर्वेदाचा रिलेटेड आहे, ऑकल्ट, ऍस्ट्रॉलॉजी, गुप्त विद्या, कम्प्युटरमध्ये स्पेशली कोडिंग, ह्या रिलेटेड जे क्षेत्र आहे त्यामध्ये आपण एक्सलेंट काम करू शकतो. तर बघा, केतूला कन्सल्टन्सी पण म्हटलेलं आहे किंवा कन्सल्टंट पण म्हटलेलं आहे. केतू एक चांगल्या प्रकारचा कन्सल्टंट आहे कारण केतू हा संन्यास आहे. त्यामुळे त्याचा गायडन्स एक बेस्ट गायडन्स आहे. त्यामुळं इथं आपण कन्सल्टिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकतो. आपलं कर्म इथं पुशअप होणार. शनी केतूमध्ये बेस लेवल पासून काम करायचं आहे. मेडिकल, आयुर्वेदा, ऑकल्ट, ऍस्ट्रॉलॉजी, कम्प्युटर कोडिंग, कन्सल्टिंग, अजून बरीच क्षेत्र आहेत, ह्यामध्ये काम करायचं आहे. ओव्हरऑल अध्यात्माला रिलेटेड काम करायचं आहे, अध्यात्माशी जोडलं जाऊन काम करायचं आहे. त्यावेळी तुमचं कर्म पुशअप होणार. योगा अँड मेडिटेशन यामध्ये सुद्धा आपण वर्क करू शकतो. एक्सलेंट वर्क इथं होणार आहे. कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक वर्क, योगा, मेडिटेशन यामध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. एक्सलेंट वर्क इथं होऊ शकतं. तर बघा, आपली पुढची युती आहे बुध केतू युती. बुध काय हो? बुधाला तुमची बुद्धी म्हटलेली आहे. तुमचा इंटेलिजन्स कोण आहे? तो बुध आहे. आता तुमच्या बुद्धी बरोबर, इंटेलिजन्स बरोबर केतू सारखा ग्रह बसला, जो कोण आहे? ऑकल्टचा कारक आहे, जो कोण आहे? मेडिकलचा कारक आहे, जो समर्पणाचा कारक आहे. असा ग्रह ज्यावेळी बुधावर बसणार आहे, तुमच्या बुद्धीमध्ये बसणार आहे, त्यावेळी बुद्धीमध्ये थोडाफार विसरपुरेपणा येणार आहे. पण हीच बुद्धी ऑकल्टच्या क्षेत्रामध्ये, मेडिकलच्या क्षेत्रामध्ये, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, कन्सल्टिंगच्या क्षेत्रामध्ये एक्सलेंट चालणार आहे. बुद्धीला ट्रिगर करण्यासाठी, वाणीला ट्रिगर करण्यासाठी इथं आपण काय करू शकतोय? ऑकल्टमध्ये येऊ शकतोय. इथं आपण काय करू शकतोय? ऍस्ट्रॉलॉजी करू शकतोय. पुढे बघितलं, मेडिकल क्षेत्रामध्ये कुठलंही काम करू शकतोय, डॉक्टर होऊ शकता, आयुर्वेदामध्ये जाऊ शकता. त्याच्या पुढे बघितलं तर आपण इथं योगा प्लस मेडिटेशन यामध्ये सुद्धा जाऊ शकतो. बुध काय? तुमच्या लर्निंग कॅपॅसिटी. त्यामुळं बुध लर्निंग कॅपॅसिटी केतू बरोबर बसली. केतूला बायोलॉजी म्हटलेलं आहे. या सब्जेक्ट मध्ये सुद्धा आपण काहीतरी करू शकतो, पीएचडी करू शकतो. केतू रिसर्च आहे, तुमची बुद्धी रिसर्च मध्ये बसलेली आहे, रिसर्चच्या रिलेटेड काम करू शकतो. तर ओव्हरऑल बुध तुमचं एज्युकेशन आहे, बुध तुमची बुद्धी आहे. या गोष्टीं रिलेटेड एज्युकेशन घेतलं किंवा या गोष्टीं रिलेटेड आपली बुद्धी चालवली किंवा बुध तुमचा बिझनेस सुद्धा आहे, या रिलेटेड आपण बिझनेसेस केली तर काय होणार आहे? आपल्या बुद्धीला काय होणार आहे? पुशअप मिळणार आहे. आपल्या बिझनेसला पुशअप मिळणार आहे, आपल्या इंटेलिजन्सला पुशअप मिळणार आहे. ओव्हरऑल बुध केतूमध्ये तुमची बुद्धी ऑकल्टमध्ये, ऍस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये, योगा मेडिटेशन मध्ये किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लावायचे आहे. कन्सल्टिंग बेस्ट प्रोफेशन आहे बुध केतूमध्ये. केतू रिलेटेड सब्जेक्ट लाईक बायोलॉजी काय होणार आहे? इथं चांगलं ग्रास्पिंग होणार आहे बायोलॉजीमध्ये.
प्रकृती रिलेटेड गोष्टींमध्ये आपण काय करू शकतोय, आपला इंटेलिजन्स लावू शकतोय, एन्जॉय करणार. बुध केतूमध्ये अनेक सिम्बॉल आहे बघा, की बुध केतूमध्ये व्यक्तीला वाचनाची आवड असते. ज्यावेळी ऑकल्ट रिलेटेड कुठलाही सब्जेक्ट तो रिसर्च करत असतो, वाचन करत असतो, त्यावेळी त्याला डिस्टर्बन्स चालत नाही. कारण केतू म्हणजे समर्पण कुठं बसलेला आहे, बुधाच्या रिलेटेड गोष्टींमध्ये बसलेला आहे. लक्षात येते, वाचन करत असताना, ऑकल्ट रिलेटेड गोष्टी करत असताना हा व्यक्ती काय होणार, समर्पित भाव ठेवून त्या गोष्टी करणार. आणि याच गोष्टी म्हणजे इंटेलिजन्सच्या गोष्टी, रिडिंगच्या गोष्टी आपल्याला मोक्ष फील करून देणार. शनी केतूमध्ये तुमचं कर्म तुम्हाला मोक्ष फील करून देणार आहे. बुध केतूमध्ये तुमचं ऍस्ट्रोलॉजी, ऑकल्टचं रिडिंग किंवा ऑकल्ट रिलेटेड गोष्टी किंवा लर्निंगच्या गोष्टी तुम्हाला मोक्ष फील करून देणार. तुम्ही फील करू शकताय या ठिकाणी तुमचा मोक्ष बसलेला आहे. तर बघा, पुढची आपली युती ज्युपिटर केतू येते, म्हणजे गुरु केतू येते. गुरु म्हणजे ज्युपिटर कोण आहे, तर जीव आहे. प्रत्येक व्यक्ती या भूतलावर काय म्हणून अवतरित झालेला आहे, तर एक जीव म्हणून अवतरित झालेला आहे. आता या जीवाबरोबर कोणता प्लॅनेट बसला, केतू बसला. म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक दृष्ट्या हा व्यक्ती कोण आहे, केतू आहे. एक पर्सन म्हणून ह्या व्यक्तीचं कॅरेक्टर केतूचं कॅरेक्टर आहे. हा व्यक्ती कोण आहे, तर हा व्यक्ती संन्यासी व्यक्ती आहे. जर या व्यक्तीला त्याचं कॅरेक्टर किंवा त्याचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर या व्यक्तीला कुठं आलं पाहिजे, ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी, अध्यात्म, समर्पित भाव ठेवणं या गोष्टींमध्ये आलं पाहिजे किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. हा व्यक्ती ज्यावेळी बेस लेवल पासून काम करणार आहे, बेस लेवल पासून कर्म करणार आहे, बेस लेवलला राहून गोष्टी करणार आहे, त्यावेळी त्या व्यक्तीचं काय होणार आहे, तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार आहे. ऑकल्ट रिलेटेड गोष्टी ह्या व्यक्तीला पर्सनॅलिटी डेव्हलप करून देणार आहे. मग ज्युपिटर केतूमध्ये जर तुमच्या बाबतीत कुठलं वाईट कर्म होत असेल तर तिथं तुम्ही शांत राहायचं आहे, तिथं तुम्ही लेट गो करायचं आहे. ज्यावेळी कोणतर तुमच्या बाबतीत वाईट वागायला लागले आणि तुम्ही लेट गो करणार आहे, त्यावेळी त्या व्यक्तीला पूर्ण ब्रह्मांड किंवा पूर्ण प्रकृती शिक्षा देणार आहे. तुम्हाला शिक्षा द्यायची गरज नाही आहे, तुम्हाला कुठलंही बॅड कर्म करण्याची गरज नाही. तुम्ही शांत राहायचं आहे, तुमच्या गोष्टी प्रकृती बघून घेणार आहे. जर अशा वेळी तुम्ही काहीतरी बॅड कर्म केला, तुम्ही काहीतरी शिक्षा द्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या बाबतीत अडचणी येणार. कुठल्याही गोष्टीला इथे आपण लेट गो ऍटिट्यूड ठेवून करायचं आहे. त्याच्या पुढची युती बघा, चंद्रमा केतू युती. चंद्रमा म्हणजे तुमचं मन आहे. मन कोणावर बसलं, केतू बरोबर बसलं. मानसिक दृष्ट्या तुम्ही कोण आहे, केतू आहे. इथं मानसिक दृष्ट्या तुम्ही केतू आहे. आता केतूला काय म्हटलेलं आहे, डिटॅचमेंट म्हटलेलं आहे. केतू काय करणार आहे, सेपरेटिव्ह आहे. केतू अडचण करणार आहे, अलोननेस येणार आहे. पण ज्यावेळी तुम्ही तुमचं मन केतूमध्ये लावणार आहे, ज्यावेळी तुम्ही तुमचं मन ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी किंवा गुप्त विद्या, मंत्र ह्या गोष्टींमध्ये लावणार आहे, मेडिकल मध्ये लावणार आहे, त्यावेळी मनाला काय होणार आहे, मनाला आनंद मिळणार आहे, मनाला मोक्ष मिळणार आहे. केतूला समर्पण म्हटलेलं आहे आणि चंद्रमा तुमचं मन आहे. ज्यावेळी भक्ती योगामध्ये तुम्ही तुमचं मन काय करणार आहे, समर्पित करणार आहे, त्यावेळी तुम्हाला एक मानसिक शांती मिळणार आहे. चंद्रमा पाणी आहे. पाण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर सुद्धा अशा व्यक्तीला काय होतं, मोक्ष फील होतो, का एक मानसिक दृष्ट्या एक शांती फील होते. ही एक केतू चंद्रमा युतीचं एक सिम्बॉल म्हणू शकतो किंवा कॅरेक्टर म्हणू शकतो. पुढची युती आपल्या सूर्य केतू युती. तर सूर्याला काय म्हटलेलं आहे, तर सूर्य तुमचा आत्मा आहे. सूर्य कोण आहे, तर सोल आहे. सोल कोणावर बसलाय, सोल केतू बरोबर बसलेला आहे. आता इथं काय होणार आहे, सोलच्या दृष्टिकोनातून तुम्ही केतू आहे. बघा किती मोठी गोष्ट आहे. सोल म्हणून तुम्ही संन्यास आहे. म्हणजे भूतलावर जन्म घेण्या अगोदर, एक जीव म्हणून जन्म घेण्या अगोदर सोलच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोण होता, तर एक संन्यासी होता. इथं ज्यावेळी केतूच्या गोष्टी करणार आहे, त्यावेळी सोलला, आत्म्याला शांती फील होणार आहे. आत्मिक दृष्ट्या मोक्ष फील होण्याचं कॉम्बिनेशन आहे, एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे सूर्य केतू. आत्मिक दृष्ट्या काय होणार आहे, मोक्ष फील होणार आहे. पण कधी, ज्यावेळी तुम्ही केतू प्रमाणे वागाल किंवा केतूच्या गोष्टी कराल, मेडिटेशन, योगा किंवा ऑकल्ट रिलेटेड गोष्टींमध्ये असाल, सूर्य केतू युतीमध्ये आत्मिक दृष्ट्या शांती मिळणार. वडिलांच्या बाबतीत थोड्याफार अडचणी, हेल्थ इश्यूज हे कॉम्बिनेशन देऊ शकतं. आणि सूर्य तुमचे वडील आहेत. केतू म्हणजे काय, तर डिटॅचमेंट आहे किंवा अडचणी आहेत. जर वडील स्पिरिच्युअल नसतील तर त्यांना या अडचणी येणार आहेत. चंद्रमा केतूमध्ये मदरला सुद्धा स्पिरिच्युअल मदर नसेल तर या अडचणी येणार आहेत, हे आपण बघू शकतो.
तर बघा याच्या पुढची आपली युती आहे शुक्र केतू युती आहे. शुक्र काय हो, शुक्र तुमचं धन आहे, शुक्र तुमचा पैसा आहे, तुमची वेल्थ शुक्रामध्ये बसलेलं आहे, तुमचं मॅरेज शुक्रामध्ये बसलेलं आहे, तुमचं राहतं घर सुद्धा शुक्रामध्ये बसलेलं आहे. आता संपत्तीच्या ग्रहाबरोबर किंवा तुमच्या राहत्या घराबरोबर, पैशाबरोबर, वेल्थ बरोबर, मॅरेज बरोबर कोण बसला? केतू बसला. केतू काय हो, डिटॅचमेंट आहे. केतू काय अटॅचमेंट नाही, डिटॅचमेंट आहे. त्यामुळं या रिलेटेड गोष्टींमध्ये अडचणी येणार. पण ज्यावेळी तुम्ही ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी किंवा गुप्त विद्या किंवा अध्यात्म या गोष्टींमध्ये असणार, त्यावेळी तुमच्या वेल्थमध्ये काय होणार आहे? वाढच होणार आहे. शुक्र केतूमध्ये ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी किंवा गुप्त विद्या, मेडिकल फील्ड या गोष्टींद्वारे पैसा मिळण्याचं हे कॉम्बिनेशन आहे. तुमचा पैसा कुठं बसलेला आहे? केतू रिलेटेड गोष्टींमध्ये. जर केतू रिलेटेड गोष्टींमध्ये तुम्ही कर्म केलं, काम केलं, तर काय होणार आहे? आपल्याला पैसा इथं डेफिनेटली मिळणार आहे. शुक्र केतूमध्ये, केतूला काय म्हटलेलं आहे? केतू एक चिंचोळी रस्ता आहे किंवा चिंचोळी गोष्ट आहे. म्हणून शुक्र केतूमध्ये आपल्याला जनरली बघायला मिळेल की आपण ज्यावेळी घर बांधणार त्यावेळी घराला बोळातून जायला लागणार किंवा एक छोट्या रस्त्यातून जायला लागणार, हे इथे कॉम्बिनेशन दाखवते. शुक्र केतूमध्ये वाईफचं स्पिरिच्युअल असणं मॅरिटल लाईफसाठी फार IMP आहे. जर वाईफ स्पिरिच्युअल नसेल तर तिला प्रॉब्लेम येतील, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येतील. जर वाईफ स्पिरिच्युअल असेल तर इथं प्रॉब्लेम येणार नाही. स्पिरिच्युअलिटी बूस्ट युअर मॅरेज, मनी अँड वेल्थ, हे असं इथं कॉम्बिनेशन दाखवते. मंगळ केतू, मंगळ इज देहा, मंगळ इज बॉडी. तुमच्या बॉडी बरोबर कोण बसलेला आहे? केतू बसलेला आहे. आता बघा बॉडीमध्ये केतू बसल्यामुळं मंगळाला ब्लड सुद्धा म्हटलेला आहे. ब्लड मध्ये केतू बसलेला आहे. केतू सेपरेटिव्ह प्लॅनेट आहे, काय ना काहीतरी इम्प्युरिटीज देणार आहे. इम्प्युरिटीज म्हणजे काय? तर थिक किंवा थिन ब्लड पॅटर्न, ब्लडचा पॅटर्न इथं आपल्याला बघायला मिळणार आहे चेक केलं तर. मंगळ म्हणजे देह आहे, देहाच्या रिलेटेड अडचणी किंवा हेल्थ इश्यूज इथं आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण कधी? जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल नसणार आहे तोपर्यंत या गोष्टी मिळतील. ज्यावेळी तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये येणार त्यावेळी देहामध्ये, आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. कारण मंगळाला आत्मविश्वासाचा कारक सुद्धा म्हटलेला आहे. मंगळ तुमचा आवरा आहे, म्हणजे तुमचं बॉडीचं बाह्य आवरण सुद्धा कोण आहे? मंगळ आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यात्मामध्ये येणार, आपल्या आवरामध्ये एक वेगळी वाढ झालेली आपल्याला इथं दिसणार आहे. मंगळ केतूमध्ये जनरली बॉडीवर कट्स वगैरे या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, की बॉडीवर काय ना काहीतरी कापत राहणं. कारण केतूला काय म्हटलेलं आहे? काहींची म्हटलेलं आहे, कापत राहणं या गोष्टी बघायला मिळतील. स्पिरिच्युअलिटी मध्ये असाल तर या गोष्टी मिळणार नाही, नाहीतर ऑपरेशन रिलेटेड गोष्टी इथं आपल्याला बघायला मिळतात. मंगळ केतूमध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये राहायचं आहे हेल्थ इश्यूला संपवण्यासाठी. मंगळ केतूमध्ये व्यायाम करायचा असेल तर काय करायचं आहे हो? जिम मध्ये जाऊन इथं व्यायाम करायचा नाही, इथं आपल्याला योगा अँड मेडिटेशन रिलेटेड व्यायाम करायचा आहे. योगा कॅन बूस्ट युअर बॉडी, असं हे कॉम्बिनेशन इथं दाखवते. काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये टाकू शकताय, प्रत्येक तुमच्या शंकेचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.